लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण लाडक्या बहिणीला आता 3,000 रुपये मिळणार आहेत। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता हा एकत्र दिला जाणार आहे, अशी माहिती सध्या मिळते। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता हा एकत्रितपणे जमा केला जाणार असं बोललं जातं आणि त्यामुळे लाभार्थ्यांना एकत्रित 3,000 रुपये मिळण्याची शक्यता आहे। या संदर्भात अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाहीये, पण 2 महिन्यांचे पैसे हे एकत्रितपणे दिले जाणार आहे। डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीचे हप्ते हे रखडलेले होते। हप्ते रखडल्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये काहीशी नाराजी देखील होती। बुलढाण्यामध्ये तर महिला बालकल्याण विभागाच्या कार्यालयामध्ये त्यांनी धडक मारलेली होती, आंदोलन पुकारलेलं होतं आणि त्यानंतर आता डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीचे जे हप्ते रखडलेले आहेत त्याची 4,500 रुपयाची रक्कम ही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। लाडक्या बहिणींनो, आजचा दिवस तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी घेऊन आलाय। बम बम, सरकारने थेट आदेश दिले आहेत। आजपासून तुमच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालीये आणि सर्वात मोठी बातमी म्हणजे फेब्रुवारी प्लस मार्च इज इक्वल टू एकदम 3,000 रुपये एकाच वेळी। नमस्कार बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हेरीफाईड 1, कोणाच्या खात्यात पैसे जमा होणार, कोणत्या जिल्ह्यांमध्ये आजच पैसे येणार आणि कोणाला अजून थांबावं लागणार, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हा। सरकारच्या कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आलाय। केवायसीची अट शिथिल करण्यात आली आहे आणि थेट बँक खात्यात पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। त्यामुळे आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। लाडक्या बहिणींनो, फेब्रुवारी महिन्याचे 1,500 रुपये प्लस मार्च महिन्याचे 1,500 रुपये असे एकूण 3,000 रुपये थेट खात्यात जमा होणार आहेत। आज सोमवार 23 मार्चपासून ही प्रक्रिया सुरू झाली आहे। ज्या महिलांचे आधार कार्ड बँकेला लिंक आहे त्यांना पैसे मिळायला सुरुवात झाली आहे। सरकारने यावेळी वेगळा प्लॅन केला आहे, डाऊन ॲरो। एकाच वेळी सर्वांना पैसे न देता प्रत्येक तासाला एक जिल्हा असा वितरण सुरू आहे। का? इक्वल टू साइन। कारण बँक सर्व्हर डाऊन होऊ नयेत आणि सर्वांना व्यवस्थित पैसे मिळावेत। एका जिल्ह्यात साधारण 2 ते 3 लाख लाभार्थी असल्यामुळे ही पद्धत वापरली जात आहे। राज्यात एकूण 36 जिल्हे आहेत, त्यापैकी पहिल्या टप्प्यात 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होत आहेत। उर्वरित जिल्ह्यांना 1 एप्रिलपर्यंत वाट पाहावी लागेल। व्हेरीफाईड 1, ज्या महिलांकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आहे, ज्यांचं आधार कार्ड बँकेशी लिंक आहे आणि ज्या पात्र यादीत आहेत त्यांनाच सर्वप्रथम पैसे मिळत आहेत। सरकारने काही महिलांना यामधून वगळलं आहे। क्रॉस, ज्या कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, जिथे पती किंवा वडिलांचं उत्पन्न जास्त आहे, चुकीची माहिती दिली आहे, अशा महिलांना या टप्प्यात पैसे मिळणार नाहीत। टार्गेट रियालिटी, बहिणींनो, काहींना पैसे आले असतील पण मेसेज अजून आला नसेल। नेटवर्क किंवा SMS डिलेमुळे उशीर होतो, म्हणून लगेच तपासा। गुगल पे, फोन पे, पेटीएम किंवा बँक ॲप। ग्राउंड रियालिटी, आज बँका उघडताच मोठी गर्दी पाहायला मिळाली आहे, विशेषतः SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, पोस्ट ऑफिसमध्ये, कारण महिलांना पैशांची गरज आहे आणि 2 महिलांचा हप्ता एकत्र मिळत आहे। इम्पॉर्टंट ॲडवाइस, आजच बँकेत जा, तुमचं खातं चेक करा, पैसे आले असतील तर काढून घ्या, कारण उन्हाळा सुरू आहे आणि कामाची कमतरता आहे। सरकारने याच कारणासाठी एकत्र पैसे दिले आहेत। टार्गेट, आज 12 जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू, उर्वरित जिल्ह्यांना 1 एप्रिलपासून पैसे मिळणार। DBTद्वारे थेट खात्यात पैसे जमा। जर तुम्हाला अशीच अपडेट्स हवी असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इतर बहिणींना शेअर करा, कारण अशी महत्त्वाची माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचली। तर लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी, गावातील महिलांनी स्थापन केलेल्या बचत गटांना आता कोणतेही तारण किंवा जामीनदार न देता बँकांकडून 25 लाखांपर्यंत कर्ज मिळणार आहे। बचत गटाला 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सुरुवातीला 1.5 लाखांपर्यंत कर्ज मिळेल आणि कर्जाची परतफेड वेळेत केल्यास पुढील टप्प्यात 3 लाखांपर्यंत कर्ज मिळेल। त्यानंतर हळूहळू कर्ज मर्यादा वाढवली जाईल। 3 लाखापर्यंतचं कर्ज वार्षिक 7% व्याजदराने उपलब्ध होईल।